संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। म्हाळुंगे वारुळवाडी रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याच्या कामाचा निधी मंजूर झालाय, परंतु ठेकेदार काम सुरू करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याने सरपंच राजू मेहेर यांनी आमदार शरद सोनवणे, भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनाही सांगितले, परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कामाला सुरुवात करत नसल्यामुळे ठाकरवाडी येथील लोकांनी आज रस्ता रोको आंदोलन केले। वारुळवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की वारुळवाडी म्हाळुंगे खिंड या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। यामध्ये जर कोणतीही अघटित घटना घडली तर या घटनेला जे प्रशासन आहे ते जबाबदार राहील। काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्या, त्याची नुकसान भरपाई तसेच काही शेतकऱ्यांची शेतातील माती PWDच्या ठेकेदारांनी विकली, त्याची भरपाई मिळावी अशी मागणीही स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली। सुपरवायझर योगेश बडे म्हणून ज्यावेळी पाईपलाईनचं माझं आतून होते, हे म्हटले सेंटरपासून 18 मीटर, इकडून 18 मीटर तिकडून। म्हटलं साहेब पाईपलाईन सगळी माझी जाते, तर म्हटलं गेली तर आम्ही देऊ भरून, पण रस्त्याचं काम आहे। म्हटलं चालेल, मग जेवढे चांगले निघाले का तेवढे काढले यांनी, नंतर नाही येऊन पडले ते। किती पाईप तुटले? 35 पाईप जवळजवळ। त्यावेळी 1990ची पाईपलाईन आहे, त्यावेळी 400 रुपयाला फिरनेलोच होता, आता 1000 रुपयाला आहे। ते म्हटले ते भरून देतो। हां, नंतर काय म्हणतात ते म्हटले आता आमच्या याच्यात प्लॅनमध्ये नाही। रायकर साहेब सरपंच आम्ही होतो सर्वेला, ते म्हटले तुम्ही कशाला उकरून दिला, म्हणजे परत पलटी मारली त्यांनी माझ्यावर। पहिलं तो सुपरवायझर म्हटलं देतो तुला, सगळ्यात मोठी पाईपलाईन तुझी आहे, इतरांना नाही दिले पण तुला देऊ, एवढं आश्वासन दिलं त्यांनी, त्याच्यामुळे त्याला उकरून दिलं मी, नाही तर उकरून नव्हतं जाते। तर ते बोलले आम्ही नीट करून देऊया। त्यानंतर मी 2-3 वेळा फोन केले रायकर साहेबांना, पण तर ते बोलले आमचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला खर्च करावा। 30 ते 35 पाईपांचा तिथं आम्हाला खर्च आहे। आम्हाला 6 महिने पाणी नाही, आम्ही बिन पाण्याचं आहे। शेती माझी पडीक होती, जर 6 महिने पडीक असेल तर एवढा 30-40 हजार रुपये खर्च कुठून करणार ना आम्ही। माझी पाईपलाईन ही मला दुरुस्त करून दिलीच पाहिजे। त्या विहिरीपाशी त्यांनी मोऱ्या टाकल्या आहेत। माझ्या विहिरीपाशी पहिला भरावा होता खूप उंच, त्याच्यामुळं पावसाचं पाणी आलं तरी असं निघून जात होतं किटीने, पण आता काय झालं, तिथला भरावा त्यांनी काढून घेतला। ती माती अगदी विकली त्यांनी, यांनी त्या ठेकेदारांनीच विकली। हे जे रस्त्याचं काम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। वारुळवाडी ते म्हाळुंगा खिंड या परिसरात आमची आदिवासींची जवळजवळ 3 ते 4 हजार लोकसंख्या आहे आणि पूर्णतः ती कुटुंब गरीब आहे। जर नकळत अचानक या रस्त्याचं काम असं झाल्यामुळं जर काही अघटित घटना घडली तर आमच्यासारख्या आदिवासींवर जी वेळ येणार आहे यातला पूर्णतः हे जे प्रशासन आहे ते जबाबदार राहील। आणि आमच्या काही आदिवासी बांधवांची पाईपलाईन ज्या फुटल्यात त्यांची नुकसान भरपाई। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।